आणि हा पुन्हा एरियाच्या मरीन लाईनसारखा सेम बघताना हा बघता आपण त्या बघत आलो आणि ईशा अंबानीचा समोर तुम्हाला घर दिसेल बघू शकता. खूप सुंदर घर आहे राज. म्हणजे मुंबईतील लोक ट्रेन पकडली जवळच्या स्टेशन हा लोह पर्यंत आहे. आपल्यासोबत आहे राज अजूबाई राज नेहमीप्रमाणेच आणि आपण लोह म्हणजे लोह पकडली लोह ट्रेनला उतरलो आपण पुढे आपण जायचं चालू आपण आता तुम्ही बघू शकता पुढे वर्ल्डी शिलिंग आहे आणि हा पुन्हा हे रोड आहे पुन्हा म्हणजे हायवे रोड आहे पुन्हा बघा तिथं बोर्ड पाय वर्ल्डी शिलिंग तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला तुम्ही मागाशी बोललो आजीली दाखवतो म्हणजे आणखी पुढे पण जाऊ शकतो आपण तुम्ही बघू शकता हे बघा हे तुम्हाला दिसत असेल ते तिथं आणि तुम्ही त्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनमध्ये आलो तर तुम्हाला 1 तास दाखवतो. आम्ही अर्धा तास आलो म्हणजे 1 तास रनिंगचं दाखवतो पण आम्ही अर्धा तास चालत आलो जवळच हे करत. जर तुम्ही रस्ता गुगल मॅप टाकला तुम्ही येणार आणि जर तुम्ही टॅक्सी वगैरे बुक केली तर काय माहीत नाही पण तिथं टॅक्सी आम्ही विचारतो आम्हाला 15-20 रुपये सांगतात म्हणजे तर नमस्कार मित्रांनो कशा सर्व हसताना असलेच पाहिजे तर तुमचा पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. माहीत नाही आवाज येते का नाही आवाज येत असेल तर आज आम्ही आलो आहोत वर्ल्डी शिलिंग जी नवीन खोलली आहे म्हणजे मरीन लाईन 2.0 बोलतात सेम मरीन लाईनसारखीच आहे ते आपण बघायसाठी जात आहोत. आणि आपण आलो आहोत लोहपरेमधून आपण म्हणजे मुंबईतील लोहपरे आपण ट्रेन पकडली जवळचा स्टेशन हा लोहपरेच आहे आणि आपल्यासोबत आहे राज अजूबाई राज आहे नेहमीप्रमाणेच आणि आपण लोह पकडली ट्रेनला उतरलो आपण पुढे आपण चालत आलो आहोत. आपण ताडदेव एरियाच्या इकडे आपण आलो आहोत. वर्ल्डी शिलिंग आहे तिथं आपण बघू तुम्हाला जे काय असेल ते दाखवू आम्ही कशी आहे तिथे नवीन खोललेली चौपाटी म्हणजे खोलून काहीतरी 5-6 महिने झालेत का 3-4 महिने झाले ना काहीतरी सारखी स्टार्टिंगला खूप रील्स वगैरे यायच्या तेच आपण बघायचं आणि आपण वर्ल्डी शिलिंग बघतो पहिलीसाठी समोर तुम्हाला दाखवतो आणि आपण ती चौपाटी खोली आहे ती बघू कसं काय आहे ते आमचं बघितलं आम्ही ते सांगू तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू. खूप हवा आहे समोरून आवाज येत आहे का नाही काय माहीत नाही पण तुम्ही ॲक्सेस करा आणि पुढे व्हिडिओ बघित राहा आणि कोणी नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते पुढे बघित राहा. तर तुम्ही बघू शकता पुढे वर्ल्डी शिलिंग आहे आणि हा पुन्हा हे रोड आहे पुन्हा म्हणजे हायवे रोड आहे पुन्हा बघा तिथं बोर्ड पाय वर्ल्डी शिलिंग तुम्हाला दाखवतो म्हणजे आपण वर्ल्डीला आम्ही तर दाखवतो ना आणि हे पुन्हा असा समोर रोड वर्ल्डी शिलिंग आहे आणि आपण आता वर्ल्डी शिलिंगच्या इथं आतमी जात आहोत म्हणजे आतमी तिकडे बघू शकता पूर्ण इथं आहे पूर्ण चौपाटी टाईप आहे. बाकी बघूया तिथं जाऊन काय दिसतं आहे ते. तर आपण आता सरळ तिथून वर्ल्डी शिलिंगच्या इकडून आलो चालत म्हणजे आपण लोहपरेला उतरून आम्ही थोडंसं चालत आलो पुढे आणि इथून हा नाका आहे तर वर्ल्डी शिलिंग आहे आणि आपण सरळ बघू शकता ईशा अंबानी जे अंबानी आहेत त्यांचा सुनाचा ईशा अंबानी सुनाचंच ना हा सुनाचा घर आहे आणि समोर आपण इकडे आलो ना की पुढे थोडं चालत तर बघू शकता पूर्ण ही शिलिंग आहे आम्ही जशी मरीन लाईन्सला आपली आहे त्याच पद्धतीने आहे. आता बघू आपण तिथे काय काय कसं काय बघण्यासाठी आहे ते तर बघूया आपण तिथं पुढे जाऊन की काय आहे ते आणि बघू शकता ते पूर्ण तिकडं वर्ल्डी शिलिंगचा मध्ये तो आपल्या पूर्ण एक ब्रिज आहे ब्रिजमध्ये हा पूर्ण कोस्टल रोड आहे हा पूर्ण कोस्टल रोड जो मरीन लाईन्सनी बाहेर येतो तो कोस्टल रोड आणि आपल्याला आता तिथे जायचं आहे. तो पुढे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला हा बोगदा दिसेल म्हणजे भुयारी मार्ग आहे त्यातनं आपल्याला जायचं आहे आणि बघूयात पुढे जाऊन. आता हा भुयारी मार्ग आहे तुम्हाला सगळं बाहेर तिकडे नेईल. थांब तर बघू शकता आपण त्या साईडून आलो तिथं मध्येच बोगदा म्हणजे भुयारी मार्ग आहे त्याच्या खालून येतो असं पूर्ण आणि ही आहे पूर्ण मरीन लाईन 2.0 जिला बोलतात वर्ल्डी शिलिंग नवीन खोलला आहे तो आणि बघू शकता सेम टू सेम आपल्या मरीन लाईनसारखंच आहे राज आणि बघू शकता खूप सुंदर आणि खूप शांत असं आहे आणि खूप पब्लिक पाहता यायला लागलं आहे म्हणजे 2-3 महिने झाले स्टार्टिंगचे आम्ही व्हिडिओ बघायचा तेव्हा कोण नव्हतं एका दुसरा माणूस दिसायचा पण आता बघू शकता संडे आहे आणि बघू शकता खूप माणसं आहेत पब्लिक आहे. तुम्हाला बाकीची डिटेल पुढे देतो. आता आपण स्टार्ट केलं तुम्ही बघत आपण आलो आणि तिथून ब्रिज आहे आणि हा पूर्ण एरियाच्या मरीन लाईनसारखा सेम बघू शकता नाही हा बघता आपण त्या बघत आलो आणि ईशा अंबानीचा समोर तुम्हाला घर दिसेल बघू शकता खूप सुंदर घर आहे राज तुला कसं वाटतं भारी आहे ना इकडं आणि हे पूर्ण वर्ल्डी शिलिंग आहे आणि ती नवीन ओपन झाली आहे हे 3-4 महिने झाले आणि बघू शकता राज हा वरच्या टीमचा बघू सेम मरीन लाईनसारखंच आहे सेम टू सेम म्हणजे मरीन लाईन 2.0 जे बोलत आहेत ते परफेक्ट बोलतात माणसं बघ सेम मरीन लाईन्स ना फक्त एवढंच की बाजूला कोस्टल रोड आहे आपला आणि बघू शकता किती गाड्या सुसाटने जातात आणि हे मरीन लाईन्सला जे बोगदा आहेत त्यातनं बाहेर पडणं हा रोड आहे कोस्टल रोड त्याला बोलतात आणि बघू शकता खूप सुंदर. आता आपण पुढे आलो आणि बघू शकता इथं सर्वकडे बसासाठी केलं आहे म्हणजे हे सर्व मात्र लाकडाचं आहे खूप मस्त असं बसासाठी जागा केली आहे सर्व आणि म्हणजे जसं मरीन लाईन्सला आहे त्याच पद्धतीने आणि त्या संध्याकाळी वाजले किती वाजले त्याच 5 वाजलेत आणि बघू शकता मस्त सनसेट आहे आपण त्याच बघण्यासाठी आलो सनसेट आणि पुढे जायचं त्यात आपल्या आणखी थोडं पुढे गेलं बघू शकता काय म्हणजे एकदम छोटंसं झाडं वगैरे लावले आहेत म्हणजे एकदम
बघण्यासाठी खूप छान दिसतं आहे बघा सुद्धा हे बघा. आणि हे पूर्ण सर्व कसं दिसतं झाडा नाळण्यासाठी म्हणजे एकदम चौपाटी आहे. आणि बसण्यासाठी राज ड्रॅगनची अंडी बघा जायचं कधी म्हणजे बसण्यासाठी आहे काहीतरी काय ते बघूया. अंड्यासारखं आहे बसण्यासाठी आहे बघ. हे सर्व बसण्यासाठी तयार करून ठेवल्यात. आणि हे सर्व अशी झाडं असं वाटतं कुठे बाहेरच्या दिसत आलं बघ एकदम हे अलगच वाईब दिसते. खूप सुंदर आहे. आणि ही जी लाईन आहे तुम्हाला एक आणखी एक लाईन दिसते इथं. हां हे कसं काजूचं झाड तर नाही ना हे वेगळं कसं झाड आहे. नाही नाही अरे सेम काजूचं झाड असं वाटलं हे बघ छोटी मोठी झाडं आहेत. हे पूर्ण असं म्हणजे कानिका लावल्या आहेत. समोर गाड्या पूर्ण आपल्या कोस्टरवरच्या जात आहेत. आणि ही लाईन सायकलसाठी आहे बघ. सायकल घेऊन या साईडने रोड फिरू शकतो असा. ही पूर्ण सायकलची आहे. दिवस ही सायकल पाय अरे हे बाबू काय करतोय मस्त आहे ना पण. हे बघ सायकल सेम छोटीशी सायकल म्हणजे एक काय ती सायकलसारखं दाखलं आहे. आणि तिथं सायकल पार्किंगसाठी पण आहे. आम्ही तिथं बघितली पुढे आणि बघू शकता हा सायकल म्हणजे रनिंगसाठी धावण्यासाठी. आणि पूर्ण असं म्हणजे मरीन लाईन जी वाईफ आहे ती बघा समोर सायकल घेऊन पेत एक पोरगी. आणि खूप सुंदर आहे बघा खालून रोड काय फालतू असं करू का. रोड म्हणजे एरिया खूप सुंदर आहे ते बघा. खालून ही सायकलचाच एरिया म्हणजे खालून तुम्ही जे भुयारी मार्ग आहे त्यातनं तुम्ही सायकल घेऊन येऊ शकता. दाखवतो तुम्हाला ते पण. हां मग काय हे बघा हे सर्व सायकलचा एरिया ही आहे. हे खालून सायकल घेऊन पेऊ शकतात. आणि खूप सुंदर आहे सर. समोर गाड्या येतात आणि समोर इकडे समुद्र इकडे गाड्या म्हणजे सेम मरीन लाईन सारखंच वाईब आहे एकदम. बाकी काय दाखवण्यासारखं नाही हेच आहे फक्त एरिया. आणि आणखी पुढे बघू आपण काय आहे का नाही. पण मगापासून बोलतो हा रोड आपण सायकलसाठी आहे. आणि इथं सायकल जर फिरत आली तर सायकल स्टँड पण इथं लावायचं आहे. बघू शकता स्टँड आहे सायकलचे. बाकी काय इथं स्केटिंग बिटिंग करतात लहान लहान पोरं. आणि बाकी तर आहेच सगळं बसलीत आरामात. कपल लोक आहेत फ्रेंड लोक आहेत बघत आहे बघ सायकल. हे सायकलचं मध्ये अलगच रोड दिला आहे तो पुन्हा. आणि पूर्ण जसं मरीन लाईन्स आहे आपली तशीच आहे सेम टू सेम. मरीन लाईन्स 2.0 मागापासून बोलतो टायटलमध्ये पण हात नाव देणं आहे मरीन लाईन्स 2.0 वर्लीमध्ये. आणि खूप छान आहे बघा ना. बस तो लास्ट तिथपर्यंत आहे बस एवढ्याच. बाकी आपण तिथं बसून तुम्हाला दाखवूया बाकी काय दिसतं. तिथं बसणार आहोत बघूया कसं आहे ते. म्हणजे खूप छान जसं मरीन लाईन्स आहे तसंच फक्त मरीन लाईनच्या दगडे नाहीत बघा. जसे मरीन लाईन्सला जसं आहे तसंच फी वेस्ट ही आहे एरिया आहे पूर्ण. जसं मरीन लाईन आपली गिरगाव मरीन लाईन्स चौपाटी आहे मरीन लाईन चौपाटी तशी सेम टू सेम. आणि समोर तिथं ब्रिज आहे. आणि तिकडे पुढे गेल्यानंतर हाजी अली आहे. तिथून पुढे हाजी अली तुम्हाला जवळून दाखवतो. जे हाजी अली आहे तिकडे पुढे तर आपण ते पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो पुढे कसं आहे ते. आणि हा बस एवढंच वर्ली शिली सेम टू सेम मरीन लाईन शांत एकदम सुंदर वातावरणात एकदम. आणि हवा समोर समुद्र एकदम. पाठी कोस्टर रोड गाड्या धावत आहेत एक एक. आणि समोर अथंग समुद्र ते पुढं काय आहे ते दिसत पण आहे असं. आणि आपण इथं शांतपणे आता बसलो. तर आपण आता मगासपासून आपण तिकडून समोर चालू झालो म्हणजे वडली शिलिंगच्या इथून. आणि पुढे तुम्हाला दाखवले कोस्टर रोड तिकडून आपण फर्स्ट म्हणजे त्या बोगद्यातनं पण चढलो. आणि बघू शकता पुढे आल्यानंतर म्हणजे हा पुढे डी एंड होत आहे. पण त्याच्या पुढेच एक तिथं समोर एक हाजी अली म्हणून आहे. आणि खूप शांतात बघा जे आणखी काम चालू आहे ते म्हणजे झाडं बिडं तर आणखी लावित आहेत. म्हणजे खोलून काहीतरी 2-4 महिने झालेत 2-4-5 महिने काहीतरी आय थिंक. आणि हा समोर एक काहीतरी ब्रिज आहे कसला तरी अर्धच आहे ना मस्त तिथपर्यंत असतं तरी खोल्यात. म्हणजे इथून आहे रस्ता म्हणजे इथं काहीतरी काम होणार आहे तिथं बघ. तिथं कसं म्हणजे हां खालती जाण्यासाठी म्हणजे हा काहीतरी बनवित आहे तिकडे. आणि बघू शकतो इथं की झाडं बिडांचं पण काम म्हणजे झाडं बिडं लावण्याचं काहीतरी काम चालू आहे. आणि बाकी ती पुढे तुम्हाला दाखवतो झूम करून बाकी काय असेल ते. तिथं हाजी आली ती तुम्हाला झूम करून दाखवतो. म्हणजे हा बस एवढाच कोस्टर रोड याच्या पुढे थोडासा असेल. आणि तुम्हाला तुम्ही मगाशी पण बोललो हाजीली दाखवतो म्हणजे आणखी पुढे पण जाऊ शकतो आपण. तुम्ही बघू शकता हे बघा हे तुम्हाला दिसत असेल हे तिथं हा ब्रिज आहे. त्या बाजूला बघा ते छोटंसं दर्गा साहेब दिसत आहे तिलाच म्हणजे हे बघा हे वाला या बोटासमोर तिला हाजी अली बोलतात. आणि हा पुढं तोच ब्रिज पूर्ण जातो आहे तिकडे. आणि आपण मगापासून जे चालत आलो ते आपण ह्यासाठी असं समोर आलो म्हणजे गाड्या जातात ना त्यासाठी असं सरळ चालत आलो. आणि तुम्हाला हाजी अलीत दाखवायसाठी पुढं आलो. आणि तिथं हाजी अली आहे समोर म्हणजे हा ब्रिजने पण पुढे जाऊ शकतो आपण. बघूया पुढे जायचं आम्ही बोलतो पाठी जाऊ. बघूया कसं प्लॅन होतं ते. थोडा इथं बसू आणि थोडेसे फोटो वगैरे शूट करू
रातचं फोटो वगैरे करायचे आहेत थोडेफार एवढं आल्यासोबत तर बघूया कशी व्हिडिओ पुढे आता जातो तर पाठीतून जाऊ पुढे तीन जाऊ तुम्हाला थोड्या वेळा सांगतो काय ते. तर आताच आपण तुम्हाला हाजी अली दाखवली आणि आपण आता सहज जात आहोत आणि मग असे 7 आम्ही किलोमीटर काय बोलत होतो पण आम्हाला आता बघितलं नेटवर्क सर्च करून होतं 7 किलोमीटरचा म्हणजे मरीन लाईन्स ही आहे म्हणजे वर्ल्ड शिलिंग नवीन जी मरीन लाईनसारखी आहे ती 2.0 मरीन लाईन 7 किलोमीटरची आहे आणि आम्ही 7 किलोमीटर पूर्ण नाही गेलो अर्ध्यात गेलो तिथनं हाजी अली दिसतं तिथपर्यंत आम्ही गेलो आणि तिथून आम्ही परत जातो कारण परत आम्ही बघूया काय बघाय भेटतं आहे का नाही आणखी युनिक आणि त्यासाठी आम्ही परत आलो इकडं तर बघूया आणखी पुढे आपल्याला काय बघायला भेटतं आहे काय नाही ते नंतर आपण डायरेक्ट जसं आलो तसं त्याच रस्त्याने पण जाऊ खूप इथं रस्ता आहेत त्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता म्हणजे तिथं 2-3 शॉर्टकट रस्ते आहेत आणि आम्ही पण शॉर्टकट रस्त्यानेच आलो ॲक्च्युली आम्हाला जे गुगल मॅपमध्ये दाखवलं तसं आपण आलो नाही आम्ही शॉर्टकट रस्त्याने जसं पूर्ण बाकी तुम्हाला डिटेल मी कसं यायचं आहे तर लास्टला तुम्हाला सांगतो या ब्लॉगमध्ये तर पुढे तुम्ही बघी जा आता पुढे काय नवीन दिसत असेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये ॲड करतो पुढे आलो तुम्हाला बोललो ना काय ते दाखवेन बघू शकता आपण 5 वाजता आलो आणि आता 5:30 झालेत आणि आज तिथं संध्याकाळच्या टायमाला बघा आपण ज्या वेळेस आले त्यावेळेस म्हणजे एवढी गर्दी नव्हती पब्लिकांची तर बघू छोटी छोटी मुलं हा मग अशी मुलगा होता पण बघू शकता तुम्ही समोर किती म्हणजे पब्लिक एवढं जमलं आहे ना बघू शकता जशी मरीन लाईन्सलाच गर्दी असते तशी संध्याकाळच्या टायमाला आपल्या त्या साईडला पण गर्दी असते म्हणजे खूपच गर्दी आहे आणि कच्चा आणखी खूप पब्लिक येत जातं आहे बघा तुम्ही सगळं साठी सर्व पब्लिकच आहे आणि आपण ज्या स्टार्टिंगला आलो त्याचे व्हिडिओ बघा स्टार्टिंगची तुम्ही आम्ही ह्याच रस्त्याने आलो आणि त्याच रस्त्याने परत जात आहोत आणि समोर गर्दी बघा म्हणजे एवढी गर्दी आहे बापरे आणखी माणसं आणखी येत आहेत आज संडे आणि त्यातवरून आज संडे आहे त्यामुळे खरं माणसं समोर येत आहेत आणि खूपच गर्दी झाली असं वाटतं मरीन लाईन्सच आलो सेम फक्त हा एवढंच की हा बाजूला कोस्टर रोड आहे बाकी सगळं मरीन लाईन्सकीच वाईब आहे एकदम आणि बघू शकता माणसं बापरे किती पब्लिक आला आहे पब्लिकच आहे बघू शकता पुढेपर्यंत पब्लिकच आलं सगळं तर बस आपण मगाशी ज्या रस्त्याने आपण शिरलो त्याच रस्त्याने आपण आलो समोर ईशा अंबानीचंच घर आहे आणि जायचं इथून तुम्ही ट्रेन गुगल मॅपवर टाकून आम्ही तर चालत आलो एक तास पण नाही लागला 1 तास मार्ग दाखवतो आपल्याला पण आपल्या अर्धा तास लागला आणि बघू शकता तेच मगापासून बोलतो मला गर्दी झाली आहे आता जशी संध्याकाळ होत जाईल तसे रात्री म्हणजे संध्याकाळ होत त्याचं तशी माणसं आणि गर्दी होत जाते हे बघा सायकलवाले आपण सायकलच्या रस्त्याने चालतं आणि समोर पण खूप सायकलवाले आहेत सायकलवाल्यांचा तो रोड आहे तिकडचा बाजूचा म्हणजे हा आणि आपण इथून खाली उतरू पुढं व्हिडिओ बघितला तुम्ही हा व्हिडिओ आवडली तर लाईक करा तर आता तर पण तुम्ही त्या बघतात ना आम्ही बाहेर पडलो आम्ही बाहेर पडलो आणि आपण आता जातो स्टेशनला जातो परेलला लोहपाड्याला ॲक्च्युली लोहपाड्यामधून तुम्ही येऊ शकता किंवा पाहिजे तर महालक्ष्मीमधून पण येऊ शकता म्हणजे खूप 2 स्टेशन जवळ पडतात इथे यायला आणि तुम्ही त्या स्टेशनपासून कोणत्या पण स्टेशनपासून आलो तर तुम्हाला 1 तासाचं दाखवतो आम्ही अर्धा तासाचं आलो म्हणजे 1 तास रनिंगचं दाखवतो पण आम्ही अर्धा तास चालत आलो जवळच हे करत जर तुम्ही रस्ता गुगल मॅपवर टाकला तुम्ही येणार आणि जर तुम्ही टॅक्सी वगैरे बुक केली तर काय माहीत नाही पण तिथं टॅक्सी आम्ही विचारली तर आम्हाला 15-20 रुपये सांगत नाही म्हणजे शेअर रिक्षा असतात टॅक्सी असतात त्या आज आपल्यासोबत आहे तुला कसं वाटलं व्ह्यू मस्त आहे ना आणि पूर्ण म्हणजे सेम मरीन लाईन्स जशी आपली गिरगावची मरीन लाईन्स आहे आपली मुंबईची त्या पद्धतीने पण हा डुप्लिकेटच आहे बनवला आहे मरीन लाईन्स पूर्ण गोल आहे आणि हा 7 किलोमीटरचा पूर्ण असा सरळ रस्ता आहे त्याच्यामध्ये हाजी अली बघायला भेटेल आणि बाकीचे नवीन जी म्हणजे पद्धतीने बनवलं आहे शिलिंग ती बघायला भेटेल बस आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओमध्ये बाकी काय दाखवण्यासारखं नव्हतं तर हेच एवढंच होतं बाकी काय तुम्हाला व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कोलॅबरेशनमध्ये रातची आय डी मेन्शन केली असेल रातची आज मी म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ बनवतो तुम्हाला माहिती असेल माझे व्हिडिओ जे बघित असेल त्यांना माझ्यासोबत नेहमी असतो तर त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि बाकी काय नाही बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आणखी मुंबईच्या गावच्या व्हिडिओ येते जातील तर काळजी घ्या टाटा बाय टेक केअर बाय